आज आपण बनवणार आहे झटपट असं मिरचीचं लोणचं। त्यासाठी आपण घेतले आहे पाव किलो मिरच्या आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम मोहरी आणि 2 चमचे मेथीदाणे, अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे। मेथीदाणे आणि मोहरी बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। काही जण तेल गरम करून टाकतात, पण आपण तेल न टाकता तसेच बनवणार आहे। वाटून घेतलेला जो मसाला आहे त्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ चांगले मिक्स करून त्याच्यामध्ये 2 चमचे हळद टाकून मिक्स करून घ्यायचे। हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरून घ्यायच्या। आपण मिरचीचं देठ न काढताच मिरच्या घेतलेल्या आहेत। बनवलेला मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला लिंबाच्या फोडी करायच्या आहेत आणि त्यातले बी काढून टाकायचे। बी असेल तर मग कडू लागतं लोणचं, त्यामुळे सर्व आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर ते एका भरणीमध्ये भरून ठेवायचे। 4-5 दिवसांनी मसाला मिरचीमध्ये मुरल्यानंतर हे मिरचीचं लोणचं चवदार आणि चटकदार खायला मिळेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।